नमस्कार, मी मृणाली पिळणकर। एलएस मराठीच्या बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। पाहुयात महत्त्वाच्या हेडलाईन्स। जरांगेंच्या टार्गेटवर आता एकनाथ शिंदे। पुढचं आंदोलन सरकारचा माज उतरवणार असेल, मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा। जरांगे फक्त बाहुला, फडणवीसांना शिव्या देण्यास प्रसाद लाड यांनी जरांगेंना सांगितलं। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप, तर प्रति आंदोलन करून उत्तरही देणार। मिसिंग लिंकला वीर शिंगरोबा धनगर यांचं नाव द्या, आमदार गोपीचंद पडळकर यांची मागणी। अभिजित दिपके पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, भेटीसाठी येणाऱ्यांना उद्धट वागणूक दिल्यानं दिपकेंचा पारा चढला। कुणाला भेटायचं तुम्ही सांगू नका, दिपकेंनी पोलिसांना सुनावलं। तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय, मुंबई उच्च न्यायालयाचा एफडीएला कानपिचक्या। E20च्या मुद्द्यावरून आता राहुल गांधींनीही घेरलं। दाल में काला नहीं, पुरी दाल ही काली है, राहुल गांधींकडून व्हिडिओ पोस्ट। आता बातम्या पाहूयात विस्तारानं। मिसिंग लिंकला वीर शिंगरोबा धनगर यांचं नाव द्या, अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे। प्रवाशांचा वेळ आणि इंधन वाचवणारा हा प्रकल्प आहे, असं E20 संदर्भात त्यांनी म्हटलंय। विरोधकांनी केलेल्या टीकेला पडळकरांनी पलटवार दिलाय। यासोबतच पडळकरांनी सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांवर देखील घणाघात केलाय। आपल्या या विधानसभा मतदारसंघामध्ये मी पण इकडे बऱ्याच वेळा येतो, आमचे पण कार्यकर्ते इकडे तिकडे बऱ्यापैकी आहेत। तर वीर शिंगरोबा धनगर तुमच्या भागातले असल्यामुळं माझं सारखं जाणं येणं असतं आणि मी सरकारकडे पण विनंती करतोय, कनेक्टिंग लिंकला वीर शिंगरोबा धनगरांचं नाव द्यावं, कारण पहिला देशासाठी शहीद झालेला वीर शिंगरोबा धनगर तुमच्या तालुक्यातला आहे आणि रास्त मागणी आहे असं मला वाटतं की कारण त्यांनीच रस्ता दाखवला, कारण मुंबई महाराष्ट्राला जोडलेलीच नव्हती। इंग्रजांकडे जेव्हा फिरत होते तेव्हा 1854 ची घटना आहे, तेव्हा मुंबई महाराष्ट्राची जोडलेली नव्हती आणि तेव्हा जोडण्यासाठी या वीर शिंगरोबा धनगरांनी खूप महत्वाची भूमिका घेतली होती। आणि जेव्हा इंग्रजांना रस्ता दाखवला तेव्हा तुला काय पाहिजे, ते म्हणजे तुम्ही निघून जावा। आणि एका मेंढपाळाला वाटत होतं तुम्ही निघून जावा म्हणतोय, आणि आज ही लोक भारतामध्ये वातावरण खराब करायचं काही पक्षाची लोक काम करतायत। आणि सारे मेंढपाळाला कळालं, शाळेत गेला नव्हता, की तुम्ही या देशामध्ये आक्रमण करायला आला, तुम्ही तुमच्या गावाला निघून जावा। आणि मग त्यांनी त्याला गोळी घातली आणि त्यामुळं त्यांचं नाव द्यावं अशी आमची सगळ्यांची मागणी आहे। तुम्ही सपोर्ट करावा। बाळाभाऊंना खूप शुभेच्छा। पुढचं आंदोलन सरकारचा माज उतरवणार असेल, असा इशारा मनोज जरांगेंनी सरकारला दिलाय। मनोज जरांगे यांनी सरकारला धारेवर धरलंय आणि जरांगे यांच्या टार्गेटवर आता एकनाथ शिंदे आहेत। पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात म्हणून जरांगे यांनी तुळजाभवानी देवीच्या दर्शनानं केली आहे। प्रमाणपत्र रद्द करण्याच्या मुद्द्यावरून जरांगेंनी सरकारला धारेवर धरलंय। एकनाथ शिंदे यांचं पूर्वी ते कौतुक करायचे, मात्र आता त्यांच्यावरच टीकेची झोड त्यांनी उठवली आहे। दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी प्रमाणपत्र रद्द करण्याचे आदेश दिल्यानं याचा फटका भाजपला बसणार असल्याचा इशाराही त्यांनी दिलाय। याबाबत मनोज जरांगे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी वैभव पारवे यांनी। दौऱ्याची सुरुवात जी आहे ती मनोज जरांगे पाटील तुळजाभवानीच्या देवीच्या दर्शनाने करतात। दादा, देवीला काय साकडं असणार आहे? यांना लवकर सद्बुद्धी द्या सरकारला। मराठा समाजाच्या गोरगरिबांच्या लेकरावरती अन्याय करायले, अन्याय करू नका, लय मागात पडत। गरीब येत पण मनगटात लय ताकद आहे मराठ्यांची। तुम्ही जर असा अन्याय करायला लागले, पत्र देऊन रद्द करायचे, तर याचं फळ लय मोठं बघावं लागणार आहे। बावनकुळ्यामुळे फडणवीसांना आणि शिरसाटामुळे शिंदे। ज्या शिंदे साहेबांचं कौतुक आपण भरसभेत केलं असतं, त्यांच्यावरती टीका करायची वेळ येते, कशामुळे होतं हे सगळं? त्यांनी आदेश दिलेत खाली शिरसाटला रद्द करा म्हणून। फडणवीसनी त्या बावनकुळ्याला दिलेत प्रमाणपत्र रद्द करा। कस काय रद्द होते? व्हॅलिडिटी झालेलं प्रमाणपत्र रद्द कस काय होतं? काय कारण आहे? 2 वर्षापूर्वी निघालेलं तुम्ही आता रद्द करताय, एवढं तर मराठ्यांना कळतं ना। आणि हेच असतं तर सहज सहज केले असते। आणि मी जर म्हणलो असतो रद्द करायलेत खरं असून, तर ते म्हणले असते आमच्यावर आरोप करतो, पत्र असून सुद्धा तुम्ही मान्य करायला तयार नाहीत, इथंच खरा मराठा जागा झाला। त्यांनी मान्य करायला पाहिजे होतं की पत्र देऊन रद्द केले, ही चूक झाली, दुरुस्त करतो, मराठा समाजात गैरसमज झाला नसता। पण यांनी पत्र देऊन रद्द केलंय तरी हे मान्य करायला तयार नाहीत, म्हणून मराठे जागे झाले। आपलं खरं असून आरक्षण टिकवू देणार नाहीत, आणि टिकवायचं असेल तर मराठ्यांना रस्त्यावरती येऊन यांची माज उतरावं लागणार आहे। यांच्या डोक्यात जी शब्द गेलेला आहे, आपलं कोणी काही करू शकत नाही। त्यांना वाटतं बहुमत आहे, बहुमताचं आम्ही आणलं ना,
तुम्हाला काय लागतं यार तुम्हाला नीट करायला? आत्ता नीट करतो दादा तो आम्ही. तुम्ही फक्त चूक दुरुस्त करू नका, नीट कसं करतो बघा तुम्हाला. मुकुंदनगरमध्ये पालिका कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आलाय. पथदिव्यांच्या दुरुस्तीचं काम करताना अज्ञात टोळक्यानं हा हल्ला केला. अतिदक्षता विभागात आता कर्मचाऱ्यावर उपचार सुरू आहेत. आमदार जगताप यांच्याकडून कारवाईची मागणी केली जाते. अहिल्यानगरच्या मुकुंदनगर परिसरात पथदिव्यांची दुरुस्ती करत असताना महापालिका कर्मचारी धीरज सिंग परदेशी याच्यावर अज्ञात टोळक्यानं हल्ला केला. या हल्ल्यात परदेशी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर आता अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर आमदार संग्राम जगताप आणि जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. या प्रकरणाची जगताप यांच्याकडून कारवाईची मागणी करण्यात आली आहे. आज मुकुंदनगर परिसरामध्ये महानगरपालिकेचे कामगार ज्या वेळेला तिथं लाईटचं मेंटेनन्स करण्याकरता गेले होते त्याच्यावरती प्राणघातक हल्ला हा करण्यात आला आणि आज तो इतका गंभीररित्या जखमी झालेला आहे. तो अगदी जे जीवन आणि मृत्यूची त्याची झुंज ही सायंकाळपासून सुरू आहे. अतिदक्षता विभागामध्ये त्याला मॅककेअर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलेला आहे. आणि आपण जर पाहिलं तर तो महानगरपालिकेचा धीरज सिंग परदेशी हा जो काही युवक तिथं लाईटचं मेंटेनन्सचं काम करण्याकरता गेला. हा काही कुठल्याही प्रकारे तिथं खाजगी काम नाही, सिव्हिल काम म्हणजे सार्वजनिक काम हे करण्याकरता गेलेला असताना त्याच्यावरती प्राणघातक हल्ला होणं इथपर्यंत योग्य आहे. आणि ते काम तिथलं आवरल्यानंतर तो तिथलच्या कब्रस्तानमध्ये काम करण्याकरता गेलो. त्याला तिथं स्थानिक वायरमननी सांगितलं. विरोधकांच्या गोंधळामुळे जनतेला त्रास होतोय अशी टीका कंगना रनौतनं केली आहे. विरोधकांची विध्वंसक कृती देशाला दिसून येते. देशानं नाकारल्यानंतरही ओरडत राहतात असं म्हणत कंगनानं विरोधकांवर हल्लाबोल केलाय. कंगना रनौत हिने विरोधकांवर निशाणा साधलाय. त्यांच्या विध्वंसक वृत्तीमुळे जनतेला त्रास होतोय असं कंगना म्हणतेय. आप देख रहे हैं कि विपक्ष ने कैसी हुड़दंग मचाया हुआ है और कितना जनता का कितना नुकसान हो रहा है और सारे काम जो है सरकार के उन्होंने जो है जितने भी बिल्स आने थे सब कुछ उसके लिए भी सहमति जो है उनकी नहीं है. तो देशद्रोही उनकी जो मानसिकता है वो देश के सामने पूरी स्पष्टता से आ रही. फिर जब हारते हैं, जब देश उनको नकार देती है तो फिर वो रोना रोते हैं. राहुल गांधी जी ने वीडियो बनाया झारखंड को लेकर. मोहन भागवत जी ने राहुल गांधी कह रहे हैं उनकी बात सुननी चाहिए, सरकार को जेनजी की बात सुननी चाहिए. जेनजी जो है सरकार का हिस्सा है, उन्हीं का तो मैंडेट है. जो हमारी सरकार जो है इतने सालों से जो है तो जेनजी का ही मैंडेट है. और जेनजी जो है हमारी बहुत बड़ी, ऐसा नहीं है जो प्रोटेस्ट पे 10-15 जो है गालियां देने वाले ही जेनजी हैं. आज जो झारखंड में बच्चे बैठे हैं और इतने अच्छे से प्रोटेस्ट कर रहे हैं और सरकार के इतने जो युवा जो मेडल लेके आए देश के लिए, प्रधानमंत्री जी के नाम समर्पित किए. आज ये जो जितनी भी ब्रिगेड है, चाहे वो एनवायरमेंट डे के दिन पेड़ लगाने की बात होती है, ये कोई दिखते नहीं है. आज हैंडलूम के दिन मैं देखना चाहूंगी कि कितने ट्रेंड जो हैं, जो सारा दिन जो ज्ञान देते हैं, कितने लोग हैंडलूम खरीदते हैं और हथकरघाओं को कितना सपोर्ट करते हैं, वो भी देखने वाली बात है. ये कुछ ही हाथ, जैसे मैं कहती हूँ, कुछ हैंडफुल ऑफ पीपल हैं जो जेनजी का नाम खराब कर रहे हैं. जेनजी जो है हमारी सबसे बड़ी ताकत है और हमें गर्व है अपनी जेनजी पे. आता पाहुयात वेगवान घडामोडी. शिवसेना शिंदे गटाच्या 5 नगरसेवकांनी राजीनामा दिल्यानं खळबळ. स्थानिकांचा विरोध डावलून वेस्ट टू एनर्जी प्रकल्प राबविण्यात येत असल्यानं घेतला धक्कादायक निर्णय. रद्दी तक तोली जाती है, तराजू में बिकने से पहले तुम कोई परख रहा है तो इसमें बुरा क्या है. अमोल मिटकरींच्या ट्विटनं राजकीय चर्चांना उधाण. कात्रजच्या दूध दरात 2 रुपयांची वाढ. दुग्धजन्य पदार्थही महागणार. ग्राहकांना महागाईचा फटका बसणार. मराठा समाजाला मागास म्हणून स्वतंत्र आरक्षण दिलं जाण्याची शक्यता. सरकारच्या वतीनं मुंबई उच्च न्यायालयात मांडण्यात आली भक्कम भूमिका. साताऱ्यात वाई येथील सिद्धार्थ हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या जीवाशी खेळ. बुरशी लागलेल्या आणि सडलेल्या गोळ्यांचं वाटप. संतप्त रुग्णांच्या पतीनं पोलिसांसह एफडीएकडे केली तक्रार. भिवंडीत अवैधपणे सुरू असलेल्या गुटखा पान टपरीवर एफडीएची सीलबंद कारवाई. अवैधपणे पान टपरी चालवणाऱ्या दुकानदारांमध्ये उडाली खळबळ. भिवंडीत नशामुक्त युवा भारत अभियानाअंतर्गत जनजागृती रॅली. रॅलीमध्ये 125 विद्यार्थी, शिक्षक तसंच पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सहभागी. जालन्यात 90 फूट विहिरीत कोसळली कार. घटनेत 2 महिलांचा मृत्यू. 14 तासांच्या प्रयत्नानंतर बाहेर काढली कार.
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून अवैध दारूची तस्करी करणाऱ्यांचा पर्दाफाश. सिमेंट ब्लॉक 4 टेम्पोतून दारूची तस्करी. तब्बल 30,79,000चा मुद्देमाल जप्त. पोलिसांची धडक कारवाई. मुंबईत सायबर गुन्ह्यातील मूळ अकाउंट रॅकेटचा पर्दाफाश. देशभरातील 42 तक्रारींमध्ये 7 कोटींच्या फसवणुकीचा उलगडा. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा LS मराठी.